नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. त्याच्या आदल्या दिवशीच भारताचे प्राईम मिनिस्टर इस्रायलमध्ये होते. मित्रांनो, लक्षात घ्या, इस्रायल आपल्याला टेक्नॉलॉजी देतो. अमेरिकेमध्ये आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जास्त कंपन्या आहेत गुगल वगैरे, मायक्रोसॉफ्ट, पण त्यांची जे मुख्यालय आहेत ती सगळी आहेत इस्रायलकडे, किंवा त्याचे जे फाउंडर्स आहेत ते आहेत सगळे इस्रायली, त्याला आपण ज्यू म्हणतो. दुसऱ्या बाजूला इराण आहे. इराणकडे आहे तेल, त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस हे सगळं आहे. आणि हे जे युद्ध आहे त्याचा परिणाम भारतावरती खूप मोठा होणार आहे. आपल्याला असं वाटेल असेल काही लोकांना की आपल्याला काय त्याचं, पण लक्षात घ्या या इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त भरला जाणार आहे तो भारत. कारण मी तुम्हाला दोन्ही अँगल सांगितलेले आहेत. त्याचं असं आहे की हे युद्ध किती दिवस चालेल कोणी सांगू शकत नाही, आणि एखादं युद्ध ज्यावेळी सुरू होतं त्याचा शेवट कसा होईल हेही कोणी सांगू शकत नाही. अशाच प्रकारे व्हिएतनामवरती अमेरिकेने युद्ध सुरू केलं आणि 25-30 वर्ष व्हिएतनामने अमेरिकेला झुंजवलं. शेवटी अमेरिका कर्जबाजारी झाला आणि त्यांना व्हिएतनामचा नाद सोडून द्यावा लागला. अशा प्रकारचाच प्रयोग 2-3 वर्षापूर्वी इस्रायलने हमासवरती केला, पॅलेस्टाईनवरती केला. सलग 2 वर्ष बॉम्बार्डिंग चालू राहिलं. हजारो टन दारुगोळा इस्रायलने पॅलेस्टाईनवर टाकला. 70,000 पेक्षा जास्त पॅलेस्टाईन लोक मारले गेले, पण तरीसुद्धा पॅलेस्टाईन सरेंडर त्यांनी केलं नाही. आणि शेवटी इस्रायलचा आणि पॅलेस्टाईनचा तह झाला आणि मग त्यांचे जे काही अपहरण केलेले लोक होते त्यांची सुटका करण्यात आली. लक्षात घ्या, एवढ्याशा पॅलेस्टाईनने इस्रायलला 2 वर्ष झुंजवलं, एवढ्याशा व्हिएतनामने अमेरिकेला 27-30 वर्ष झुंजवलं. अशाच प्रकारे मराठ्यांनी सुद्धा 27 वर्ष बलाढ्य अशा औरंगजेबाला झुंजवलं होतं. आणि मला वाटतं हे युद्ध व्यापक का होईल याचं कारण असं आहे की इस्रायलने जी रणनीती आखलेली की जगाचा 30% जे काही गॅस आणि तेल, पेट्रोल, डिझेल ज्या हर्मुज नावाच्या चॅनलमधून येतं, जसं सुवेझ चॅनल आहे तो चॅनल, त्याची फक्त 30 किलोमीटरची रुंदी आहे. त्याची नाकाबंदी करणं खूप सोपं असते आणि जेवढं काही आखाती देशांमधून पेट्रोल, डिझेल तयार होतं, गॅस तयार होतो, तो या हर्मुज बंदरातूनच पास होत असतो. म्हणजे जसं मराठे औरंगजेबाला किंवा मोगलांना हरवण्यासाठी एखाद्या खिंडीत पकडायचे म्हणजेच कोंडीत पकडायचे, तसं अख्ख्या जगाला कोंडीत पकडण्याची ही रणनीती इराणने आखलेली आहे. जगाचा 30% तेल साठा इथूनच बाहेर पडतो, ते इराणने रोखून धरायचं काम सुरू केलेलं आहे. भारताचा जवळपास 50% पेट्रोल, डिझेल, गॅस हा इराणच्या ह्या मार्गातूनच येत असतो, बाकीचा रशियाकडून येत असतो. तर हे केल्यामुळे काय होतंय, इराणने आता काय केलेलं आहे, हे हर्मुज चॅनल तर कंट्रोलमध्ये आणलेलंच आहे, तिथून जाणाऱ्या जहाजांवरती आता त्यांनी अटॅक सुरू केले. दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचं उत्पादन होतं त्या सगळ्या आखाती देश, म्हणजे एका वेळी इराणने 9 देशांवरती मिसाईल हल्ला चढवलेला आहे. म्हणजे 9 देशांना अंगावर इराणने का घेतलेलं आहे, कारण ह्या देशांचं पेट्रोल डिझेल कंट्रोल केलं की अख्ख्या जगाला त्याची झळ बसेल. आणि मग ही झळ बसायला लागल्यानंतर भारताला सुद्धा मध्यस्थीला पुढे यावं लागेल. आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम चीनला आणि साऊथ कोरियाला होणार आहे. आणि साऊथ कोरिया आणि चीन हे इराणचे समर्थकच आहेत. जेव्हा त्यांच्या इकॉनॉमीला सुद्धा झटका बसेल तेव्हा कदाचित चीन आणि कोरिया सुद्धा त्यांच्या बाजूने उतरेल. आणि युद्धाचा हा बॅलन्स करण्यासाठीच म्हणून इराणचे जरी राष्ट्रप्रमुख मारले गेले असतील, त्यांचे 40 कमांडर्स किंवा सुप्रीम त्यांचे लष्करी अधिकारी मारले गेले असतील, तरी इराण जो सरेंडर करत नाहीये आणि इराण ह्या युद्धाची व्याप्ती जे वाढवत चाललेली आहे त्याला मला वाटतं हे कारण असणार आहे. हे सगळं युद्ध तेलासाठी सुरू झाले. हे तेल का खेळ आहे आणि ह्या तेलाच्या खेळामुळेच जग सगळं या कढईमध्ये उकळलं जाणार आहे. सगळीकडे जी काही महागाई वाढणार आहे पेट्रोल डिझेलमुळे, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे आणि याचा इनडायरेक्ट परिणाम जगातील गरीब देशांना किंवा डेव्हलपिंग देशांना खूप मोठ्या प्रमाणावरती याचा किंमत मोजायला लागेल. अमेरिकेला सुद्धा झळ बसेल, इस्रायलचं सुद्धा खूप नुकसान होईल. इराणने याचं कारण सांगतो की इराणनी जी रणनीती वापरलेली आहे की 1 लाख रुपयाचा ड्रोन वापरायचा, पण तो पाडण्यासाठी इस्रायलला 1 करोड रुपये खर्च करायला लागतात. ज्यावेळी इराण एखादं 10 लाख रुपयाचं मिसाईल उडवतोय, ते इंटरसेप्ट करण्यासाठी इस्रायलला आणि अमेरिकेला 10 कोटी रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे आपल्यापेक्षा शत्रूला 100 पट खर्च करायला लावण्याची रणनीती ही इराणने वापरलेली आहे. जगाचं सगळं तेलाचा खेळ आहे, त्याच्यावरती युद्ध यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे इराण, अमेरिका ह्यांचा फोकस इराणवरती आहे आणि इराणचा फोकस हर्मुज बंदर आणि जगात जी काही तेलाची सप्लाय होते त्याच्यावरती आहे. आणि एकही देश असा नाही की ज्याला पेट्रोल, डिझेल आणि CNG लागत नाही. त्याच्यामुळे इराणने बरोबर नाडी पकडलेली आहे आणि अख्ख्या जगाला या युद्धाची झळ बसण्याची पूर्ण शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही देशातील नागरिकांनी असं समजण्याचं कारण नाही की हे युद्ध फक्त मुस्लिम राष्ट्रात आणि ख्रिश्चन राष्ट्रात चाललंय, किंवा हे युद्ध फक्त इस्रायल आणि इराण
यांच्यामध्ये चाललंय किंवा अमेरिके आणि ह्या तिघांमध्ये चाललंय असं समजण्याची चूक कुणी करू नये. जगात युद्ध कुठेही हो त्याची झळ जगालाच बसणार आहे. अगदी आफ्रिकेतल्या एखाद्या छोट्याशा देशात जरी काही गडबड झाली तरी भारतावर त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण आता आपण जागतिक लेवलवरती सगळ्या देशांचं एकमेकाशी वेगळ्या प्रकारचं अवलंबित्व आहे, डिपेंडन्सी आहे आणि त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे असं मला वाटतं. अन्यथा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढू शकते, अनेक लोकांचे रोजगार जाऊ शकतात आणि महागाईचा जो काही उच्चांक तयार होईल त्याचे अल्टिमेटली झळ, सर्वात मोठी झळ ही सामान्य माणसालाच बसणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी असं दबाव वाढवला पाहिजे की जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ह्या युद्धाची व्याप्ती वाढण्याचं आणखी एक कारण मला असं वाटतं की शिया समुदायाचे असलेले हे इराणचे राष्ट्रपती यांचं हत्या झाल्यानंतर किंवा त्यांच्यावर अटॅक करून त्यांना मारल्यानंतर जे जगभरातील शिया मुस्लिमांनी जे मोर्चे काढले त्याच्यामध्ये भारतसुद्धा आहे. श्रीनगरमध्ये मोर्चे निघाले, बिहारमध्ये निघाले, यूपीमध्ये निघाले, अनेक राज्यांमध्ये भारताचे सुद्धा शिया मुस्लिम बांधवांनी हे मोर्चे काढले. शिवाय रमजानचा महिना आहे, रमजानच्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं युद्ध होणं हे सुद्धा धार्मिक भावना दुखावल्यासारखीच एक गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम पाहता ह्या युद्धाची व्याप्ती वाढत जाईल. आज या युद्धामध्ये आखाती 9 देश, इराण 10, इस्रायल 11, अमेरिका 12, डायरेक्टली 12 देश इन्व्हॉल्व आहेत. दुसऱ्या बाजूला रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, तिसऱ्या बाजूला पाकिस्तान अफगाणिस्तान चालू आहे. म्हणजे एकंदरीत 2026मध्ये सगळं जग युद्धाच्या उंबरट्यावरती आहे. आपल्याला सुद्धा त्याचा नक्कीच फटका बसणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत की हे युद्ध जागतिक स्तरावरती भारताने नेतृत्व केलं पाहिजे आणि हे युद्ध लवकरात लवकर थांबवलं गेलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद.